हाय स्टुडंट्स, मी मिसेस कोटकर आणि आपण आज बघत आहोत आइन्स्टाईन पॉस्च्युलेट्स ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी अँड द फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. फोटोइलेक्ट्रिक इक्वेशनचे आइन्स्टाईननी डिराईव्ह केलं ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आइन्स्टाईन पॉस्च्युलेट्स ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, जे आपण याआधी थोडंसं क्वांटायझेशन ऑफ एनर्जी डिस्कस केलं, त्यात आता डिटेलमध्ये बघू की आइन्स्टाईनचे पॉस्च्युलेट्स काय आहेत. आणि आइन्स्टाईनची जी फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे इट इज टोटली डिपेंड ऑन द प्लँक हायपोथिसिस ऑफ एनर्जी क्वांटायझेशन. प्लँक क्वांटम थिअरीवर आधारित आहे तो एक. आता प्लँक हायपोथिसिस जे होतं ते आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन करण्यासाठी आइन्स्टाईनने यूज केलं इन 1905. जे प्लँकनी ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी वापरलं तेच आइन्स्टाईननी काय केलं इन 1905 ऑल टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला ते अप्लाय केलं. ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम जे आपण थर्ड चॅप्टरमध्ये बघितलं आहे की जेव्हा आपण एखाद्या ब्लॅक बॉडीला हिट करतो किंवा टेम्परेचर देतो त्यानंतर काय होतं तर रेडिएशन्स इमिट होतात. तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो आइन्स्टाईननी ऑल टाईप ऑफ रेडिएशन्सला अप्लाय करून बघितला. आता डिटेलमध्ये बघू आपण आइन्स्टाईन पॉस्च्युलेट काय सांगतं आपल्याला. तर आइन्स्टाईन प्रपोज दॅट अंडर सर्टन कंडिशन्स काय होतं लाईट बिहेव्स ॲज इट वॉज अ पार्टिकल अँड इट्स एनर्जी इज रिलीज पण होऊ शकतं किंवा ॲब्सॉर्ब पण होऊ शकतं. पण कसं इन द बंडल ऑर क्वांटा, इन द फॉर्म ऑफ बंडल ऑर क्वांटा एनर्जी जी आहे पार्टिकलची म्हणजेच रेडिएशन्सची ती इमिट केली जाऊ शकते किंवा ॲब्सॉर्ब केली जाऊ शकतं. आणि त्याच बंडल ऑफ एनर्जीला त्यांनी काय म्हटलं क्वांटम ऑफ एनर्जी ऑफ लाईट, त्याला त्यांनी नाव दिलं फोटॉन. त्याला कुठलं नाव दिलं त्यांनी फोटॉन हे नाव दिलं. पार्टिकल ऑफ द रेडिएशन्स त्याला त्यांनी म्हटलं फोटॉन. आणि या फोटॉनची एनर्जी असते ई इज इक्वल टू एच न्यू, वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी. न्यू माहिती आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हेही माहिती आहे तुम्हाला. ऑसिलेशन असेल तर नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंद, रोटेशन असतील तर नंबर ऑफ रोटेशन पर सेकंद. इथे आता वेव्ज आहे किंवा पार्टिकल असेल तर वेव्ह जर असेल तर जो काही त्याने वेव्हलेंथ कवर केली असेल पर युनिट टाईममध्ये त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणूया. अँड एच इज द प्लँक कॉन्स्टंट. सो न्यू इज द फ्रिक्वेन्सी, याला म्हणायचं न्यू इज द फ्रिक्वेन्सी अँड एच इज द प्लँक कॉन्स्टंट. आणि त्या प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला याआधी पण आपण बघितली आहे 6.626 इंटू 10⁻34 जूल सेकंड. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ प्लँक कॉन्स्टंट. इट इज डिनोटेड बाय एच. आणि हे जे इक्वेशन आहे ई इज इक्वल टू एच न्यू, इट इज नोन ॲज आइन्स्टाईन रिलेशन. त्यालाच आपण काय म्हणतो आइन्स्टाईन्स रिलेशन असं नाव आहे. व्हॉट इज आइन्स्टाईन रिलेशन? ई इज इक्वल टू एच न्यू. ई इज द एनर्जी ऑफ द फोटॉन अँड इट इज गिवन बाय ई इज इक्वल टू एच न्यू. आता हेच जे रिलेशन आहे E is equal to h nu holds good for the entire electromagnetic spectrum. It says that energy of the electromagnetic radiation is काय सांगतं या इक्वेशनवरून आपल्याला काय दिसतं की E कसा आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू, या इक्वेशनवर आपल्याला काय दिसतं की E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द न्यू. कारण H कसा आहे कॉन्स्टंट आहे. H हा कॉन्स्टंट असल्यामुळे आपण काय सांगू शकतो इथे की E इज directly proportional to nu means energy is directly proportional to frequency. So energy of the electromagnetic radiation is directly proportional to the frequency. आणि त्याचबरोबर काय सांगितलं त्याने is inversely proportional to the wavelength. का? कारण की आपण या न्यूलाच कसं लिहू शकतो, न्यूलाच आपण न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा लिहू शकतो. न्यूला काय लिहू शकतो आपण सी अपॉन लॅम्बडा, म्हणजे फ्रिक्वेन्सी कॅन बी रिटर्न ॲज सी अपॉन लॅम्बडा. सी काय आहे व्हेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ द लाईट अँड न्यू इज द वेवलेंथ.
सॉरी लॅमडा इज द वेवलेंथ. न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे. न्यूला आपण कसं देणार, सी अपॉन लॅमडा. सी काय आहे, वेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ द लाईट, आणि लॅमडा काय आहे, लॅमडा इज द वेवलेंथ. तर या न्यूला आपण सी अपॉन लॅमडा लिहू शकतो. त्यामुळे याच इक्वेशनला ई इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो मग, एच सी अपॉन लॅमडा. यालाच काय लिहिणार आपण, एच सी अपॉन लॅमडा. देअरफोर धिस ई इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लॅमडा. ओके, असं आपण यावरून लिहू शकतो. तेच मग आपल्याला इथे दाखवलेलं आहे की एनर्जी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द frequency and inversely proportional to the wavelength. Inversely proportional to the wavelength since nu is equal to c upon lambda. याचबरोबर आपण आणखी काही गोष्टी सांगू शकतो की हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन जर असतील, कारण फ्रिक्वेन्सी कशी आहे आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मग फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल, हाय फ्रिक्वेन्सी असेल, एनर्जीसुद्धा जास्त असेल. ओके, इफ हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स असतील तर एनर्जीसुद्धा जास्त असेल. फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर रेडिएशनची एनर्जीसुद्धा कमी असेल. म्हणजेच काय, एनर्जी ऑफ द रेडिएशन डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी. हे सुद्धा आपण आधी बघितलं आहे. आणि इट इज इंडिपेंडंट ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. आता आपण हे बघितलं की फ्रिक्वेन्सी ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, वेव्हलेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आता आपण यानंतर बघणार आहोत की how will you explain the Einstein postulate of the quantization of energy. काय बघणार आहोत आपण, एक्सप्लेनेशन ऑफ द explanation using Einstein postulate of the quantization of energy. आइन्स्टाईनचे पॉस्च्युलेट आपण वापरणार आहोत पण कशासाठी, फॉर द ऑब्झर्वेशन मेन्शन इन द सेक्शन 12.22 इज गिवन बिलो. म्हणजेच काय, जो आपण बघितलेला आहे, काय बघितलं आहे आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला आहे. त्याचे ऑब्झर्वेशन तुम्ही स्टडी केले, 7-8 काहीतरी त्याचे ऑब्झर्वेशन्स होते. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर करंटवर काय इफेक्ट होतो, किंवा इंटेन्सिटी वाढवली तर काय फरक पडतो, व्होल्टेज वाढवलं आपण, ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज वाढवलं तर काय होतं, कमी केलं तर काय होतं, हे जे इफेक्ट आपण पाहिले होते, हे जे ऑब्झर्वेशन्स आपण पाहिले, तेच आता आपण आइन्स्टाईनच्या पॉस्च्युलेटवरून तेच आपण आइन्स्टाईनच्या पॉस्च्युलेटवरून इथे बघणार आहोत आता. ओके, काय बघायचं आहे आपल्याला, बाय युझिंग द आइन्स्टाईन पॉस्च्युलेट ऑब्झर्वेशन ऑफ द फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. सो फर्स्ट ॲप्लिकेशन बघा. Einstein argued that when a photon of ultraviolet radiation arrive at the metal surface and collide with an electron, it gives all of its energy h nu to the electron. काय सांगितलं त्यांनी, जर मेटल सरफेस आहे, ओके, हा मेटल सरफेस आहे, यावर आपण काय केलं, लाईट इन्सर्ट केला. लाईटकडे काय आहे, फोटॉन आहे. फोटॉनची एनर्जी किती आहे, फोटॉनची एनर्जी किती आहे, ई इज इक्वल टू एच न्यू एवढी, ई इज इक्वल टू एच न्यू एवढी एनर्जी आहे. आता ही एनर्जी, जो काही फोटॉन असेल, समजा आता एक फोटॉन घेतला आपण, तो फोटॉन काय होईल, यावर जे इलेक्ट्रॉन आहे, 1 फोटॉन घेतला, तो फोटॉन कोणासोबत येणार, एका इलेक्ट्रॉन सोबत येणार, आणि तिथे त्यांचं कोलिजन होणार. एक फोटॉन काय करेल, कोलाइड करेल इलेक्ट्रॉन सोबत, एका इलेक्ट्रॉन सोबत, आणि तो तेव्हा काय करेल, त्याची एनर्जी जी आहे ती त्याला ट्रान्सफर करेल. फोटॉन ट्रान्सफर इट्स एनर्जी टू द इलेक्ट्रॉन इन द कोलिजन. आइन्स्टाईननी काय सांगितलं, वेन फोटॉन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अराइव्ह ॲट द मेटल सरफेसवर जेव्हा तो येतो, अँड कोलाइड विथ ॲन इलेक्ट्रॉन, जेव्हा त्या फोटॉनचं म्हणजे लाईटमधल्या फोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतं, दॅट फोटॉन ट्रान्सफर इट्स एनर्जी, दॅट मीन्स एनर्जी एच न्यू टू द इलेक्ट्रॉन. आता ही जी एनर्जी आहे, दिस एनर्जी इज गेन बाय द इलेक्ट्रॉन. जेवढी एनर्जी त्याने दिली, ऑल ऑफ द एनर्जी एच न्यू इज गेन बाय द इलेक्ट्रॉन
अँड फोटॉन नो लॉंगर एक्झिस्ट. एकदा एनर्जी त्यांनी ट्रान्सफर केली तर फोटॉन एक्झिस्ट राहत नाही, फोटॉनचं अस्तित्व संपते. ओके, आता इफ फाय झिरो किंवा फाय नॉट म्हणा किंवा फाय झिरो म्हणा इज द वर्क फंक्शन. आपण बघितलं वर्क फंक्शन म्हणजे काय. फाय नॉट इज द वर्क फंक्शन ऑफ द मटेरियल ऑफ द इमिटर प्लेट. आपण काय घेतलं, फाय नॉट घेतलं वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे इमिटर प्लेट जी आहे किंवा इमिटर प्लेट कशाने फॉर्म झालेली आहे, तर असा सबस्टन्स जो सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच आपण त्याला फोटो इलेक्ट्रिक सरफेस असं म्हणू. ओके, तर तो फोटो इलेक्ट्रिक जो सरफेस आहे, जो सेन्सिटिव्ह टू द फोटॉन किंवा लाईटला असतो, तो इमिटर, त्याचं वर्क फंक्शन फाय झिरो कशाला म्हणायचं की जेवढी एनर्जी आपण इलेक्ट्रॉनला रिक्वायर असते आणि ती आपण प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रॉनला टू जस्ट एस्केप फ्रॉम द मेटल सरफेस, त्याला आपण वर्क फंक्शन फाय झिरो म्हणतो. ओके, हे आपण काल डिस्कस केलं आहे. सो फाय झिरो जर वर्क फंक्शन असेल मटेरियलचं ऑफ ॲन इमिटर प्लेट, देन इलेक्ट्रॉन विल बी emitted and only if the energy gained by the photon is more than or equal to the work function. कोलिजन झालं, इलेक्ट्रॉननी एनर्जी गेन केली, आता इलेक्ट्रॉन इमिट करेल की नाही, गेन केली त्यांनी, घेतली ती इलेक्ट्रॉनने एनर्जी घेतली, पण हा इलेक्ट्रॉन तो इमिटर प्लेट इलेक्ट्रॉन इमिट कधी करेल, इफ अँड ओनली इफ एनर्जी गेन बाय द इलेक्ट्रॉन इज मोर दॅन ऑर इक्वल टू द वर्क फंक्शन. जर ती एनर्जी मोर दॅन ऑर इक्वल टू असेल वर्क फंक्शनच्या, म्हणजे ही जी एचने एवढी एनर्जी इलेक्ट्रॉननी घेतली ती मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फाय झिरो. अशी जर असेल तरच तो फक्त इमिट होईल. दस ए मिनिमम ऑर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू झिरो कॅन बी रिटर्न ॲज न्यू झिरो इज इक्वल टू फाय झिरो अपॉन एच. ह्याला पण न्यू झिरोचा एक फॉर्म्युला आपल्याकडे. मिनिमम एनर्जी और थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर न्यू झिरो इज इक्वल टू फाय झिरो अपॉन एच. यावरूनच काढली आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती, न्यू झिरो म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी टू जस्ट इमिट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. याच फॉर्म्युल्यावरून आपण काय केलं, जर न्यू झिरो असेल तरच तो इमिट करेल. न्यू इज इक्वल टू, या न्यू इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, फाय झिरो अपॉन एच. यावरूनच आपण न्यू झिरो इज इक्वल टू फाय झिरो अपॉन एच काढला. या न्यू वरूनच हा न्यू झिरोचा फॉर्म्युला आपण काढला आहे. इज रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. एवढी एनर्जी लागतेच. आता जर इन्सिडंट रॅडिएशनची जर एनर्जी इफ न्यू इज लेस दॅन जर न्यू झिरो असेल, इन्सिडंट रॅडिएशनची एनर्जी जर लेस दॅन असेल त्या न्यू झिरोपेक्षा, तर मात्र फोटॉन विल नॉट हॅव इनफ एनर्जी टू लिबरेट ॲन इलेक्ट्रॉन. जर त्या रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी लेस दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तर मात्र इलेक्ट्रॉन हा लिबरेट होणार नाही, इलेक्ट्रॉन हा इमिट करू शकणार नाही तो फोटॉन. म्हणूनच होईल काय, ॲज अ रिझल्ट नो इलेक्ट्रॉन विल बी इजेक्ट. हावेवर इंटेन्स द इन्सिडंट रॅडिएशन इज. लक्षात घ्या, कितीही इंटेन्स असला म्हणजे इंटेन्सिटी त्या रॅडिएशनची कितीही जास्त असेल, मात्र फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर मात्र इलेक्ट्रॉन हा इमिट होणार नाही. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही म्हणजेच करंट काही फ्लो होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तिथे दिसणार नाही. सिमिलरली इफ न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो, त्याऐवजी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल इन्सिडंट रॅडिएशनची, एनर्जी विल ऑलवेज बी सफिशियंट टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. एवढी सफिशियंट आहे आपल्याला, ती एनर्जी सफिशियंट असेल कारण की त्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. हावेवर स्मॉल द इन्सिडंट इंटेन्सिटी इज. काय लक्षात घ्यायचं आपल्याला, इंटेन्सिटी कितीही स्मॉल असेल, इंटेन्सिटी कितीही स्मॉल असेल तरीही फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे ना, तर मग इमिशन होणार. हे झालं आपलं फर्स्ट पॉस्च्युलेट. नंतर आपण बघत आहोत सेकंड पॉस्च्युलेट आपलं.
बघा, एनर्जी इज गिव्हन बाय द फोटॉन टू द इलेक्ट्रॉन as soon as the radiation is incident on the surface. The exchange of the energy between the photon and electron is instantaneous. म्हणजेच होत काय बघा यात, ज्या क्षणाला फोटॉन इलेक्ट्रॉनवर फॉल होईल त्या क्षणाला ॲज सून ॲज रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द सरफेस. आपण पाहिलं इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. एनर्जी इज गिवन बाय द फोटॉन टू द इलेक्ट्रॉन ॲज सून ॲज द रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द सरफेस. ज्या क्षणाला रेडिएशन त्या सरफेसवर इन्सिडेंट होतात त्या क्षणाला फोटॉन आपली एनर्जी इलेक्ट्रॉनला देतो. द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन द फोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज instantaneous. Is instantaneous means त्या इन्स्टंटलाच ते घडतं, त्या देर इज नो एनी टाईम लॅग. हेन्स देर इज नो एनी टाईम लॅग. Hence there is no any time lag between the incident of the light and the emission of the electron. Also when the incident radiation is stopped, जेव्हा आपण इन्सिडेंट रेडिएशन स्टॉप करणार, जेव्हा आपण लाईट फॉल करणं स्टॉप करणार, देअर आर नो फोटॉन. लाईट स्टॉप झाला, फोटॉन स्टॉप होतील. त्याचमुळे ट्रान्सफर ऑफ एनर्जी टू द इलेक्ट्रॉन, जी फोटॉन एनर्जी इलेक्ट्रॉनला देणार आहे ती सुद्धा स्टॉप होईल जेव्हा आपण रेडिएशनचं फॉल होणं स्टॉप करू. हेन्स द, आणि त्या क्षणाला काय होतं, लाईट थांबला तर इलेक्ट्रॉनचं इमिशनसुद्धा थांबेल. हेन्स द फोटो इमिशन स्टॉप इमिडिएटली. त्या क्षणाला फोटो इमिशन काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे काय झालं की इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. ज्या क्षणाला लाईट फॉल होतो त्या क्षणाला इलेक्ट्रॉन इमिट होईल. जर आपण इन्सिडेंट रेडिएशन स्टॉप केले तर इलेक्ट्रॉनचं इमिशनसुद्धा थांबेल, कारण की लाईट स्टॉप म्हणजे नो फोटॉन नो इलेक्ट्रॉन. देन थर्ड वन बघू आपण. थर्ड बघा, अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन पॉस्ट्युलेट, इफ द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन फॉर ए गिवन वेवलेंथ इज इन्क्रीज. जर आपण इन्सिडेंट रेडिएशन फॉर ए गिवन वेवलेंथ इज इन्क्रीज, आपण काय केलं, आता इंटेन्सिटी जर वाढवली अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन पॉस्ट्युलेट, इफ द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन वाढवली आपण फॉर ए गिवन वेवलेंथ, म्हणजे फॉर ए प्रॉपर वेवलेंथ और प्रॉपर फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीज केली, देअर विल बी ॲन इन्क्रीज इन द नंबर ऑफ एनर्जी क्वांटा और फोटॉन. क्वांटा किंवा फोटॉन म्हणतो आपण त्याला, इन्सिडेंट ऑन युनिट एरिया इन युनिट टाईम. काय वाढवलं आपण, इंटेन्सिटी जर वाढवली तर नंबर ऑफ फोटॉनसुद्धा वाढणार. कारण इंटेन्सिटी म्हणजे काय, तर नंबर ऑफ फोटॉनची संख्या जास्त प्रखरता, लाईटची जास्त प्रखरता कधी असेल, फोटॉनची संख्या जास्त असेल. मग जेवढे फोटॉन जास्त तेवढा करंट जास्त, कारण जेवढं फोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन इमिट करेल, तो फोटॉनचं कोलिजन होईल इलेक्ट्रॉनसोबत आणि तेवढे तो इलेक्ट्रॉन इजेक्ट करेल. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा करंट जास्त. म्हणजेच इंटेन्सिटी वाढवली तर वाढत काय, डायरेक्टली करंट आपल्याला वाढताना दिसेल. आणि एच न्यू म्हणजेच आपण HC अपॉन लॅम्डासुद्धा लिहू शकतो, कारण न्यू म्हणजे काय, C अपॉन लॅम्डा. देअरफॉर लार्जर इंटेन्सिटी रेडिएशन विल नॉक आउट मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, लार्जर इंटेन्सिटी असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा नॉकआउट म्हणजे बाहेर तेवढे इमिट करेल. हेन्स द करंट विल बी लार्जर, आणि करंटसुद्धा लार्ज असणार. नो डाऊट की न्यू हा ग्रेटर दॅन न्यू झिरो असेल. कॉन्व्हर्सली याच्या अपोजिट लोअर इंटेन्सिटी असेल, इम्प्लाइज लेस नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन. इंटेन्सिटी जर कमी असेल तर काय होईल, नंबर ऑफ फोटॉनसुद्धा कमी असतील आणि मग तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा कमी इमिट करेल आणि त्यामुळे करस्पॉन्डिंग करंटसुद्धा कमी असेल. ओके, देअरफॉर लोअर करंट. म्हणजे सरळ काय आहे, इंटेन्सिटी करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी. हे आपण फोटॉन किंवा प्लँक क्वांटम थिअरीच्या सहाय्याने आइन्स्टाईनने प्रपोज केलं. फोर्थ बघा, फोर्थ बघूयात आपण. फोर्थ काय आहे, वन्स द इलेक्ट्रॉन इज इमिटेड फ्रॉम द सरफेस, इफ द कलेक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द इमिटर, द इलेक्ट्रिक फील्ड
विल ॲसिलरेट द इलेक्ट्रॉन टुवर्ड द कलेक्टर. काय असतं आपल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण काय बघितलं की ही झाली इमिटर प्लेट. ओके, इकडे आपला कलेक्टर आहे ज्याला आपण हायर पोटेन्शियलला म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियलला लावतो, हे याला आपण निगेटिव्ह पोटेन्शियलला ठेवतो. हे सगळं आपलं इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये आहे. हे सगळं आपण आपलं इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये आहे. इथून आपण रेडिएशन्स इमिट करत आहोत. ओके, इकडून आपण रेडिएशन्स इमिट करत आहोत. हे असं आपण रेडिएशनचं इमिशन दाखवणार आहे. ओके, असे रेडिएशन्स इकडे इमिट होणार. इकडून आपला करंट जो आहे किंवा इलेक्ट्रॉन यातून इमिट होणार. आता जेव्हा कसं काही बक्षीस असेल तर तुम्ही कसा जास्त अभ्यास करता. इकडे माहीत आहे इकडे टेस्ट आहेच, इकडे त्याला जायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी म्हटलं की अभ्यास करायचाच आहे. मात्र जर तुम्हाला बक्षीस मिळणार असेल तर तुम्ही काय करता, जर जोमात अभ्यास करता ना. तसंच याचं जर पोटेन्शियल आपण पॉझिटिव्ह लाईनला ठेवलं तर हे इकडे जाणार आहे. पण ते जर पोटेन्शियल आपण पॉझिटिव्ह वाढवत गेलो तर हा जास्त जोरात धावेल की नाही इलेक्ट्रॉन. कारण माहिती आहे आपल्याला इकडे आपण कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं. करंट हा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह आहे, इकडे हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. त्यामुळे तो जोरात पळेल की नाही. म्हणजेच काय, स्पीड वाढेल त्याची. म्हणजेच काय, ॲसिलरेटिंग. म्हणूनच त्या जर आपण पॉझिटिव्ह जर ठेवलं असं आपण कलेक्टर प्लेटला तर त्याला आपण काय म्हणतो, ॲसिलेटिंग व्होल्टेज म्हणतो. ॲसिलेट करेल तो, जास्त धावायला भाग पाडेल ना, म्हणून त्याला म्हणायचं ॲसिलेटिंग व्होल्टेज. तर हे ॲसिलेटिंग व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं जोमाने धावायला सुरुवात होईल इलेक्ट्रॉनची. हेच आपल्याला इथे सांगितलं आहे बघा. वन्स द इलेक्ट्रॉन इज इमिटेड फ्रॉम द सरफेस इफ द कलेक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल. या कलेक्टरला काय केलं आपण, हायर पोटेन्शियलला ठेवलं. या कलेक्टरला कलेक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द इमिटर. इमिटरला म्हणजे लोअर पोटेन्शियलला म्हणजे निगेटिव्हला ठेवलं त्याला. द इलेक्ट्रिक फील्ड विल ॲसिलरेट द इलेक्ट्रॉन टुवर्ड द कलेक्टर. हायर इज द ॲसिलेटिंग पोटेन्शियल, मोर विल बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिचिंग द कलेक्टर. जर पोटेन्शियल जास्त असेल इथलं, हे पोटेन्शियल जर जास्त असेल तर जास्त धावेल, इलेक्ट्रॉन जास्त पोहोचतील इकडे. ओके, पण कुठपर्यंत काही लिमिट असेल ना, जेवढे असतील तेवढेच इथे जेवढी संख्या असेल इलेक्ट्रॉनची तेवढ्यालाच तो पळवेल ना. इथली एकदा संख्या संपली की याने कितीही पॉवर आपण व्होल्टेज कितीही वाढवलं आपण, इथे इलेक्ट्रॉनच फ्री नसतील तर ते कुठे मूव्ह होणार आहेत. त्यामुळे करंट तो त्या ठिकाणचा करंट तो तेवढा मॅक्झिमम करंट असेल. इफ the electron is at higher potential than the emitter, the electric field will accelerate the electron toward the collector. Okay, higher is the accelerating potential, more will be the number of electron reaching the collector. Hence the current I increases with the accelerating potential initially. सुरुवातीला काय होईल, करंट हा वाढेल पोटेन्शियल सोबत. Moreover, since the intensity of the incident radiation determine the number of photon incident on the metal on its per unit area पर युनिट टाईम. ओके, इंटेन्सिटी जेवढी असेल, जेवढी त्या इंटेन्सिटीची कॅपॅसिटी असेल, इंटेन्सिटी म्हणजे जेवढे त्या समजा 5 फोटॉन असले, 5 फोटॉननी सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन काढला, दुसरा काढला, असे 5ही संपले त्याचे. एका वेळी किती काढेल तो, 5च काढेल. आपण कितीही इकडे इमिटर प्लेट कलेक्टर प्लेटची आपण कितीही जर इंटेन्सिटी वाढवली किंवा व्हॅल्यू वाढवली, आपण पोटेन्शियल पॉझिटिव्ह पोटेन्शियल कितीही वाढवलं, पण आता तिथे संख्या तेवढीच आहे ना इलेक्ट्रॉनची, ती त्याची कॅपॅसिटी झाली. इंटेन्सिटी जेवढी असेल, इंटेन्सिटी जर वाढवली तर मग मात्र करंट वाढेल. पण आता इंटेन्सिटी आपण जेवढी होती तेवढीच ठेवलेली आहे. फक्त आता ॲसिलेटिंग पोटेन्शियल जर वाढवलं तर तो तेवढंच काम करेल, जेवढं आहे तेवढ्याला तो ओढेल. हेन्स फॉर ए गिवन इंटेन्सिटी increasing the accelerating potential can increase the current only till all the knock of electron have reached the collector. कुठपर्यंत करंट वाढेल, जोपर्यंत सगळेच इलेक्ट्रॉन हे कलेक्टर प्लेटकडे पोहोचत नाही तोपर्यंत. नो इन्क्रीज कॅन बी सीन इन द करंट बियॉन्ड धिस लिमिट. एकदा त्याची लिमिट संपली की त्यानंतर करंट वाढणार नाही. आणि याच मॅक्झिमम करंटला दिस एक्सप्लेन द सॅच्युरेशन करंट आय नॉट किंवा I0 त्याला म्हणायचं. त्या करंटला म्हणायचं सॅच्युरेशन करंट. मीन्स मॅक्झिमम करंट फ्लोईंग इन द सर्किट.
ओके, आता 5th नंबर बघा. इन्क्रीजिंग द incident intensity will increase the number of incident photon and conventionally the saturation current. हा आत्ताच डिस्कस केलेला मुद्दा आपण, की इंटेन्सिटी जर वाढवली आपण तर इन्क्रीज होईल फोटॉनची संख्या आणि करंट हा वाढेल. इफ वी इन्क्रीज द इंटेन्सिटी, increasing the incident intensity will increase the number of incident photon and eventually the saturation current will also increase. हे झालं 5th नंबरचा पॉईंट आपला. आता आपण बघू 6th नंबर. if the frequency of the incident radiation is more than the threshold frequency. काय म्हटलं आपण, इन्सिडंट रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी मोर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय, इफ न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो. ओके, न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो असं जर असेल, देन एनर्जी phi naught is used by the electron to escape from the metal surface and remaining of the photon energy become kinetic energy of the electron. काय सांगितलं आपण, की ठीक आहे न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो आहे, मग आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी किती आहे आपल्या फोटॉनकडे, एच न्यू एवढी एनर्जी आहे. ही एच न्यू एवढी एनर्जी आहे ना, यातली फाय झिरो ही जी एनर्जी आहे ती कशासाठी असते, फाय झिरोला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन. तेवढी एनर्जी कशासाठी लागते, त्याला फक्त त्या सरफेसपासून फ्री व्हायला. आता उरलेली जी एनर्जी आहे त्याने काय म्हटलं, उरलेली रिमेनिंग एनर्जी ऑफ द फोटॉन बिकम द कायनेटिक एनर्जी. मग उरलेली जी असेल ती काय आहे, तर कायनेटिक एनर्जी असेल. ती म्हणजे काय आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजेच एच न्यू ही टोटल एनर्जी आहे ती कोणासाठी वापरला आहे, ते दोन पार्टसाठी. एक तर फक्त फ्री होण्यासाठी त्या इमिटर प्लेटकडून, आणि दुसरी उरलेली काय आहे, कायनेटिक एनर्जी म्हणून वापरली जाते. आणि मग तो कलेक्टरपासून इमिटरपासून कलेक्टरपर्यंत तो पोहोचतो. तर याच इक्वेशनला असं म्हणलं आहे बघा, ही कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, तर हा कायनेटिक एनर्जी इकडे आला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, एच न्यू मायनस फाय झिरो. याच इक्वेशनवरून हे इक्वेशन काढलं. म्हणून मग काय झालं, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एच न्यू मायनस फाय झिरो. कळालं. दोन प्रकारासाठी वापरली जाते आपण ही. एक म्हणजे एच न्यू इज इक्वल टू फाय झिरो प्लस कायनेटिक एनर्जी. त्याच्यावरूनच आपण काढलं की कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, मग टोटल एनर्जी एच न्यू मायनस फाय झिरो. हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे 12.2 मध्ये. आता याच इक्वेशनला काय म्हणायचं, आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे ना, ई इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. दिस इक्वेशन इज नोन ॲज आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. तुम्हाला जर म्हटलं आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काढा 1 किंवा 2 मार्क्ससाठी, तर काय सांगायचं, की हे सांगायचं की एच न्यू एवढी एनर्जी सुरुवातीला फाय झिरोसाठी वापरली जाते, म्हणजे इमिट होण्यासाठी फक्त, प्लस रिमेनिंग जी आहे ती कायनेटिक एनर्जी म्हणून वापरली जाते. मग एच न्यू इज इक्वल टू दाखवायचं फाय झिरो प्लस कायनेटिक एनर्जी, आणि मग दाखवायचं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. यालाच म्हणायचं आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. Maximum energy of the electron depend upon the material of the emitter plate and varies linearly with the incident frequency. हे आपण आधी पण पाहिलं की कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. त्याचबरोबर मटेरियलवर, कारण की फ्रिक्वेन्सी डिपेंड असते मटेरियलवर. मटेरियल बदललं की फ्रिक्वेन्सी बदलले की कायनेटिक एनर्जी बदलते. आणि कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल कोणाला आहे, फ्रिक्वेन्सीला. आणि ती अजिबात डिपेंड नाही आहे कोणावर, इंटेन्सिटीवर. सो इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी. ओके, आता आपण बघू 7th नंबर. यात बघा, द इलेक्ट्रॉन दॅट आर इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी. आता हे एक नवीन गोष्ट तुम्हाला ही कदाचित माहिती नसेल, तर ती आपण इथे बघणार आहोत. इलेक्ट्रॉन that are emitted from the metal surface have different kinetic energy. वेगवेगळे एकच इलेक्ट्रॉन असतो का, असंख्य इलेक्ट्रॉन आहेत.
मेटल सरफेसमध्ये, त्या प्रत्येकाची एनर्जी ही डिफरंट असते. मग आता मेटल तोच ॲटम, एकाच ॲटम जे आहे तरीही वेगवेगळी एनर्जी कशी आहे हे बघा. हे काय कारण आहेत त्यामागे हे बघू आपण. द रिझन फॉर दिस आर मेनी फोल्ड. वेगवेगळे रिझन आहेत, त्यांपैकी काही बघू. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन द सॉलिड डू नॉट पजेस सेम एनर्जी. कारण काय, द इलेक्ट्रॉन मे बी इजेक्टेड फ्रॉम द व्हेरियस किंवा व्हॅरिंग डेप्थ इनसाइड द मेटल सरफेस. एकाच ठिकाणाहून इमिट नाही होत. आपण पाहिलं वेगवेगळं स्ट्रक्चर असतं, ॲटॉमिक स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, त्यामुळे वेगवेगळ्या डेप्थ म्हणजे खालून वेगवेगळ्या अंतरावरून ते इमिट होतात. त्यामुळे व्हेरिंग डेप्थ आहे, त्यामुळे सुद्धा त्याची एनर्जी वेगवेगळी असते. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन मे सफर कोलिजन बिफोर दी कम आउट द मेटल सरफेस. कोलिजनमुळे सुद्धा तसं घडतं. मेटल सरफेसच्या बाहेर येण्याआधी एक तर व्हेरिंग डेप्थ असते, त्याचबरोबर काय असतं, वेगवेगळ्या आणखी इलेक्ट्रॉनसोबत त्याचं कोलिजन होतं, त्यामुळे सुद्धा त्याची एनर्जी लॉस होते, कमी होते. इफ व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स. आता व्ही जर पोटेन्शियल डिफरन्स असला कोणामधला, इमिटर आणि कलेक्टर प्लेटमधला, अँड ॲट ए लोअर पोटेन्शियल जर कमी असेल, अँड इलेक्ट्रॉन विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. जर लोअर पोटेन्शियल असेल, म्हणजे आपण कलेक्ट करत आहे कलेक्टरला जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलेलं असेल, तर निगेटिव्ह पोटेन्शियल काय काम करेल हो. आता समजा इथे हे आहे आपलं कलेक्टिंगचं काम करत आहे, आपले हे सगळं ट्यूबमधलं आहे बरं, आणि इथे आपला इमिटर आहे. इमिटर इमिट करणार आहे इलेक्ट्रॉन. आता याला जर आपण लो पोटेन्शियल, म्हणजे याला जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल जर अप्लाय केलेलं आहे, याला इकडे जायचं आहे, पण हा पण निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह एकमेकांना काय करेल, अपोज करेल. त्या अपोजला न जुमानता, म्हणजे जायचं असेल पुढे तर त्याला एनर्जी खर्च करावी लागेल की नाही. मग हे रिटार्डिंग म्हणजे ॲक्सेलरेशन कमी करणारं पोटेन्शियल आहे. निगेटिव्ह लो पोटेन्शियल जर आपण कलेक्टरला ठेवलं तर रिटार्डिंग फोर्सलाच ओव्हरकम करण्यात त्याची बरीचशी एनर्जी जाणार आहे. आणि इफ कायनेटिक एनर्जी इज नॉट सफिशियंट, अशा वेळी जर कायनेटिक एनर्जी त्याला पुरेशी ठरली नाही, इलेक्ट्रॉन मे नॉट रीच द कलेक्टरपर्यंत तो पोहोचणार नाही. फोटो करंट विल बी झिरो. आणि अशा वेळी मात्र फोटो करंट काय होतं, झिरो होतो. काय झालं यामध्ये, आपण जी निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे लो पोटेन्शियल अप्लाय केलं, त्यामुळे त्याला सगळी एनर्जी खर्च झाली, त्याला रिटार्डिंग फोर्स ओव्हरकम करण्यातच, आणि करंट हा झिरो झाला, कारण की इलेक्ट्रॉन पुढे जाऊच शकला नाही. इफ कायनेटिक एनर्जी मॅक्स इज द एनर्जी ऑफ द मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन ॲट द इमिटर सरफेस वेअर द पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. पोटेन्शियल एनर्जी तिथे झिरो राहणार. अँड व्ही मायनस व्ही झिरो इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. आता स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे कोणतं आहे ते आपण आधी पाहिलं आहे, की करंट जर झिरो असेल त्या निगेटिव्ह पोटेन्शियलला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. देन धिस इलेक्ट्रॉन विल फेल टू रीच द कलेक्टरसोबत पर्यंत तो पोहोचणारच नाही, म्हणजे तिथे करंट झिरो असणार आहे. मग ही कायनेटिक एनर्जी मॅक्स जी आहे ती कमी पडली, लेस दॅन झाली ई व्ही झिरो. आणि ही कायनेटिक एनर्जी मॅक्स इज लेस दॅन ई व्ही झिरो, वेअर ई इज द इलेक्ट्रॉनिक चार्ज अँड व्ही झिरो तुम्हाला माहिती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. ई व्ही झिरो एवढी एनर्जी लागतं, एनर्जी निडेड फॉर द इलेक्ट्रॉन टू ओव्हरकम द रिटार्डिंग पोटेन्शियल व्ही झिरो. If the electron is just failed to reach the collector, it has lost all its kinetic energy. It has lost all its kinetic energy just at the collector. That is kinetic energy max किती लागेल मग EV0 and the photocurrent become 0. आपलं इक्वेशन जे आहे फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन एक्सप्लेन दॅट स्टॉपिंग पोटेन्शियल V0 डिपेंड ऑन द आइन्स्टाईन फ्रिक्वेन्सी अँड द मटेरियल ऑफ द इमिटर. आता बघू आपण 8 नंबरचा आपलं पॉस्ट्युलेट. इफ द इजेक्टेड इलेक्ट्रॉन हॅव कायनेटिक एनर्जी मोर दॅन EV0, म्हणजे एवढ्या फक्त EV0 एनर्जी फक्त आपल्याला लागतं, ही मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते EV0. एवढ्या यापेक्षा जर जास्त एनर्जी असेल त्या इलेक्ट्रॉनकडे तर तो मात्र इलेक्ट्रॉन काय करेल, इफ
इजेक्टेड इलेक्ट्रॉन जो इजेक्ट केलेला आहे हॅव एनर्जी मोर दॅन द EV0, इलेक्ट्रॉन कॅन रीच द कलेक्टर, कलेक्टरपर्यंत पोहोचेल, म्हणजेच काय आता तिथे करंट फ्लो होणार आहे. वेन कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज लेस दॅन ऑर इक्वल टू EV0, फक्त लेस दॅन ऑर इक्वल टू एवढीच जर असेल, नो करंट विल बी फ्लो, तो इलेक्ट्रॉन जो आहे तो फक्त इजेक्ट होईल, मात्र कलेक्टरपर्यंत पोहोचू शकणार नाही, त्यामुळे करंट हा 0 असणार आहे. नो करंट विल फ्लो. Photo current will become 0 when kinetic energy is equal to EV0. Using kinetic energy max is equal to EV0 we can write. याआधी आपण कसं कायनेटिक एनर्जी, इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय लिहित होतो, hν मायनस φ0. आता कायनेटिक एनर्जीच्या जागेवर काय पुट केलं आपण, EV0. सो EV0 इज इक्वल टू hν मायनस φ0. आता यालाच आपण कसं लिहू शकतो पुढे, हा जो याच इक्वेशनला हा जर फक्त इथे V0 घेतला, हा जो E आहे तो इकडे ट्रान्सफर करू, म्हणजे h/E इंटू न्यू मायनस हा फक्त φ0 होता आधी, त्या φ0ला सुद्धा E अपॉनमध्ये E आणू, हे आपल्याला मिळालं इथे की हा जो E आहे तो ट्रान्सफर केला h/E इंटू न्यू मायनस φ0/E, म्हणजे ईला आपण इकडे डिवाईडला आणलं, ती दोन्ही टर्मला सेपरेटली डिवाईड केलं ईनी. सो आपल्याला मिळालं hν इज इक्वल टू V0, हा व्होल्टेज आहे बरं, स्टॉपिंग व्होल्टेज, V0 इज इक्वल टू h/E न्यू मायनस μ0/c. अबो इक्वेशन्स टेल अस दॅट V0 व्हॅरीज लिनियरली विथ द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. तर यावरून आपल्याला कळते जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे V0 व्हॅरीज लिनियरली विथ द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. कोणासोबत व्हॅरी होत आहे, कारण की हा न्यू आहे याच्यासोबत डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. अँड स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन डिपेंड ऑन द कॉन्स्टंट एच आणि ईवर त्याचा स्लोप डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर हा जो डिपेंड आहे कोणावर, φ0वर, हा जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे इट डिपेंड अपॉन द φ0, आणि φ0 कोणावर डिपेंड असतो, त्या मटेरियलवर. ह्याही गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. देन नंबर 9, all the above agreements thus bring out the fact that magnitude of the photoelectric current, फोटो करंट जो आहे तो डिपेंड कोणावर आहे, फक्त इंटेन्सिटीवर, कारण नंबर ऑफ इमिटेड फोटॉन जे आहेत डिपेंड ऑन द इंटेन्सिटी अँड ऑल्सो ऑन द पोटेन्शियल व्ही ऑफ द कलेक्टर. करंट हा वाढतो कोणावर, फक्त इंटेन्सिटी वाढली किंवा पोटेन्शियल वाढलं, ते पोटेन्शियल काही प्रमाणात आणि पोटेन्शियल आणि इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. नो डाऊट काय पाहिजे आपल्याला, फ्रिक्वेन्सी मात्र ही ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीज पाहिजे आपल्याला. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण यावरून ऑब्झर्व केल्या. दस ऑल द ऑब्झर्वेशन्स related to the experiment on photoelectric effect were explained. Einstein hypothesis of existence of the photon or treating light as a bundle of energy. म्हणजेच काय, आपण ज्या ऑब्झर्वेशन्स आपण एक्सपेरिमेंटवरून बघितले तेच आपण आईन्स्टाईनच्या फोटोइलेक्ट्रिक जे आपण ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन बघितले तेच आपण ऑब्झर्वेशन या आईन्स्टाईनच्या हायपोथेसिसवरून बघितले. म्हणजेच काय, एक्झिस्टन्स आहे फोटॉनचं किंवा क्वांटम आहे प्रेझेंट, हे आपण इथे सांगू शकतो. ऑल्दो आईन्स्टाईन गेव धिस हायपोथेसिस इन 1905, आणि ते दिलं वगैरे, हे अदर माहिती आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही हे नाही ऑब्झर्वेशन जे आहेत आईन्स्टाईननी त्याच्या इक्वेशनवरून हायपोथेसिसवरून सांगितलं, आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून आपण ते स्टडी केले, हे सगळे तुम्ही प्रिपेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स अ लॉट.